हॅलो डिअर स्टुडंट्स. जर स्पर्धा परीक्षांतर्गत तुम्ही एखाद्या पोस्टची तयारी करत असाल तर त्यामध्ये PYQs खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. तर चला मग आजच्या सेशनमध्ये आपण PYQs फक्त PYQs नाही तर PYQचं डिटेल ॲनालिसिस डिस्कस करणार आहोत. जर तुम्ही फार्मसी रिलेटेड एखाद्या पोस्टची तयारी करत असाल तर आमच्या या वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. आमच्यासोबत जॉईन होण्यासाठी PDK अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. आमच्यासोबत जॉईन होऊन फार्मसी पोस्ट इझिली मिळवा. त्यानंतर पहिला PYQ आहे OTC ड्रग्ज आर. OTC ड्रग्ज आर ओव्हर द काउंटर. ओव्हर द काउंटर. ओव्हर द काउंटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेल्फ सिलेक्शन. सेल्फ सिलेक्शन मेडिसिन. सेल्फ सिलेक्शन मेडिसिन म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे थोडक्यात ऑप्शनमधून आपल्याला निकनेम सांगायचं आहे. मग OTC म्हणजे काय? OTC इट मीन्स मेडिसिन सोल्ड बाय फार्मासिस्ट. मेडिसिन और ड्रग सोल्ड बाय फार्मासिस्ट. सोल्ड बाय फार्मासिस्ट विदाउट प्रिस्क्रिप्शन. विदाउट प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शन शिवाय जे ड्रग विकले जातात त्याला काय म्हणतो आपण? OTC असं म्हणतो. त्याला म्हणतो आपण OTC असं म्हणतो. त्यालाच काय म्हणणार आपण? सेल्फ सिलेक्शन मेडिसिन. आता इथिकल ड्रग्ज म्हणतात का? इथिकल ड्रग्ज म्हणतात का? तर नाही. इथिकल ड्रग्ज इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिस्क्रिप्शन ड्रग. त्यालाच काय म्हणतो आपण? प्रिस्क्रिप्शन ड्रग असं म्हणतो. म्हणजे सुरुवातीला जुना शब्द काय आहे? इथिकल ड्रग हा जुना शब्द आहे आणि प्रिस्क्रिप्शन ड्रग हा नवीन शब्द आहे. ठीक आहे, त्यामुळे हा ऑप्शन गेला. त्यानंतर प्रिस्क्रिप्शन ड्रग, इथिकल ड्रग आणि प्रिस्क्रिप्शन ड्रग म्हणजे काय? तर इथिकल ड्रग अँड प्रिस्क्रिप्शन ड्रग म्हणजे काय? अ फार्मासिस्ट कॅन सोल्ड द मेडिसिन विथ प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शन सोबत म्हणजे प्रिस्क्रिप्शन असताना जे मेडिसिन विकायचं त्याला म्हणणार आपण प्रिस्क्रिप्शन ड्रग म्हणजेच शेड्यूल H ड्रग्स. त्यामुळे हा ऑप्शन देखील गेला. त्यानंतर इथिकल अँड प्रिस्क्रिप्शन ड्रग म्हणजे सेमच आहे त्यामुळे हा ऑप्शन पण गेला. मग राहिलाय काय? नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग. OTC आर द सेल्फ सिलेक्शन मेडिसिन अँड नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग. बरोबर आहे. सगळ्यांचं मोस्ट ऑफ जणांचं आन्सर बरोबर आलेलं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन काय आहे? द फर्स्ट स्टेप ऑफ पेशंट काउन्सिलिंग. फर्स्ट स्टेप ऑफ पेशंट काउन्सिलिंग. पेशंट काउन्सिलिंगची पहिली स्टेप कोणती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. मग व्हॉट डू मीन बाय पेशंट काउन्सिलिंग? पेशंट काउन्सिलिंग म्हणजे काय? टू प्रोव्हाइड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. पेशंट काउन्सिलिंग म्हणजे काय? टू प्रोव्हाइड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. To provide extra information. It may be orally or a written form. It may be orally or written form on direction of use, storage condition of medicine to the patient. त्याला काय म्हणतो आपण? पेशंट काउन्सिलिंग असं म्हणतो. जास्तची माहिती पेशंटला देणं त्याला म्हणतो आपण पेशंट काउन्सिलिंग. मग त्या पेशंट काउन्सिलिंगची पहिली स्टेप काय असणार आहे? म्हणजे काय? पेशंट तुमच्याकडे प्रिस्क्रिप्शन घेऊन आलाय आणि तुम्ही त्याला मेडिसिन डिस्पेन्स करणार आणि मेडिसिन डिस्पेन्सच्या अगोदर पेशंट काउन्सिलिंग करणार, माहिती देणार. तर त्याची पहिली स्टेप काय असणार आहे? टू इव्हॅल्युएट द पेशंट्स नॉलेज. पेशंट नॉलेज आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे का? काहीच गरज नाहीये. इव्हॅल्युएशन ऑफ पेशंट नॉलेज गरज नाहीये. त्यानंतर टू डिस्कस द इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड बाय पेशंट. पेशंटची माहिती ऑलरेडी आपल्याला प्रिस्क्रिप्शनवरती भेटणार आहे त्यामुळे हा ऑप्शन देखील गेला. त्यानंतर टेल अबाउट मेडिसिन अँड देअर इम्पॉर्टन्स. मग हे तर सांगायचं आहे आपल्याला. कशात सांगायचंय? पेशंट काउन्सिलिंगमध्ये सांगायचंय. मग हा ऑप्शन पण गेला. मग राहिला काय? ऑप्शन B. इंट्रोडक्शन इज द फर्स्ट स्टेप ऑफ पेशंट काउन्सिलिंग. समजलं आन्सर सगळ्यांना? इंट्रोडक्शन इज द फर्स्ट स्टेप ऑफ पेशंट काउन्सिलिंग. पेशंट काउन्सिलिंगचं इंट्रोडक्शन ही फर्स्ट स्टेप आहे. त्यानंतर नेक्स्ट PYQ आहे व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ साईज रिडक्शन. साईज रिडक्शनचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत? व्हॉट डू मीन बाय साईज रिडक्शन? साईज रिडक्शन मीन्स काय? अ लार्ज युनिट कन्व्हर्ट इंटू स्मॉल युनिट. याला म्हणतो आपण साईज रिडक्शन. लार्ज युनिट कन्व्हर्ट इंटू द स्मॉल युनिट याला म्हणतो आपण साईज रिडक्शन. मेकॅनिझम ऑफ साईज रिडक्शन. मेकॅनिझम पडतात वेगवेगळे. कटिंग, कंप्रेशन, इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन. दीज आर द मेकॅनिझम ऑफ साईज रिडक्शन. आता इथं ॲडव्हान्टेजेस विचारलाय किंवा ऑब्जेक्टिव्ह विचारलेत. साईज रिडक्शनचे ॲडव्हान्टेजेस किंवा ऑब्जेक्टिव्ह विचारलेले आहेत. मग इफेक्टिव्ह ड्राईंग
बरोबर आहे. इफेक्टिव्ह ड्राईंग, जेवढं साईज छोटी तेवढी ड्राईंग काय होईल, जास्त होईल. जेवढी ड्राईंग साईज जास्त तेवढी ड्राईंग काय होईल, कमी होईल. त्यामुळे हा ऍडव्हान्टेज आहे. इम्प्रूव्ह ऍब्सॉर्प्शन रेट, बरोबर आहे. ऍब्सॉर्प्शन रेट देखील काय होतोय, बरोबर होतोय. ऍब्सॉर्प्शन रेट वाढतोय. ऐश्वर्या बरोबर उत्तर. नीलाक्षी ऑल्सो करेक्ट. इम्प्रूव्ह ऍब्सॉर्प्शन रेट, जेवढी साईज छोटी असेल तेवढा ऍब्सॉर्प्शन रेट काय होतो, वाढतो. त्यामुळे हा देखील ऍडव्हान्टेजेस आहे. युनिफॉर्मिटी, युनिफॉर्म मिक्सिंग होते. साईज रिडक्शन जर असेल तर काय होते, युनिफॉर्म मिक्सिंग होते. त्यामुळे हा पण काय आहे, एक बेनिफिट आहे किंवा ऍडव्हान्टेज आहे. मग दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द ऑल अबाउ. हे सगळे काय आहेत, ऍडव्हान्टेजेस आहेत. कशाचे, साईज रिडक्शनचे ऍडव्हान्टेजेस आहेत. अँड व्हॉट डू मीन बाय साईज रिडक्शन, अ लार्ज युनिट कन्वर्ट इन टू द अ स्मॉल युनिट. समजलाय. आन्सर, करेक्ट आन्सर इज द ऑल अबाउ. देन नेक्स्ट एकदम सोपा क्वेश्चन आहे. व्हॉट इज रेंज ऑफ पीएच. व्हॉट इज द रेंज ऑफ पीएच. पीएच ची रेंज किती आहे, 1 ते 10, 0 ते 14, 7 ते 14, 14 ते 28. काय रेंज आहे पीएच ची, पीएच ची रेंज आहे 0 to 14, 0 ते 14 आहे. मग यामध्ये 0 ते 6 काय आहे, 7 काय आहे, आणि 8 ते 14 काय आहे बाळांनो. 8 ते 14 काय आहे, 0 to 6 काय आहे, ऍसिडिक आहे. त्यानंतर 7 काय आहे, न्यूट्रल आहे. 7 काय आहे, न्यूट्रल आहे. आणि 8 to 14 काय आहे, अल्कलाइन आहे. ठीक आहे, अल्कलाइन आहे. ठीक आहे, सोपा क्वेश्चन आहे, पण काय करायचा, व्यवस्थित लक्षात ठेवायचा. करेक्ट आन्सर बी. बी इज द करेक्ट आन्सर. देन व्हॉट इज द मिनिमम एरिया. मिनिमम एरिया, कमीत कमी एरिया कशासाठी, रिटेल ड्रग स्टोअर. रिटेल ड्रग स्टोअर म्हणजेच काय, मेडिकल स्टोअर. रिटेल ड्रग स्टोअर म्हणजेच काय, मेडिकल स्टोअर. मेडिकल स्टोअर साठी कमीत कमी किती एरिया गरजेचा असतो. 50 स्क्वेअर मीटर, 10 स्क्वेअर मीटर, 30 स्क्वेअर मीटर, 100 स्क्वेअर मीटर. सांगा ऑप्शन, कोणतं ऑप्शन येईल, कोणतं ऑप्शन येईल. ऑप्शन क्रमांक बी, 10 स्क्वेअर मीटर. हा काय आहे, करेक्ट ऑप्शन आहे. बरोबर आहे. गौरी, आकांक्षा, ऐश्वर्या, सोनाली सगळ्यांचा आन्सर बरोबर आलंय. 10 स्क्वेअर मीटर इज द करेक्ट आन्सर. 10 स्क्वेअर मीटर. मग हेच आन्सर कसं विचारलं जाऊ शकतं, हेच आन्सर स्क्वेअर फीट मध्ये विचारलं जाऊ शकतं. मग किती स्क्वेअर फीट येते, नियर अप्रॉक्सिमेटली 100 स्क्वेअर फीट. किती, ऑप्शन मध्ये असं पण ऑप्शन येऊ शकतो 100 स्क्वेअर फीट. मग हा ऑप्शन पण काय आहे, हा ऑप्शन पण देखील बरोबर आहे. मग ह्या रिटेल फार्मसी, रिटेल ड्रग स्टोअरच्या जागेवर जर होलसेल फार्मसी आलं तर, होलसेल फार्मसी, व्हॉट इज द मिनिमम एरिया, व्हॉट इज द मिनिमम एरिया टू सेटअप अ होलसेल फार्मसी. होलसेल फार्मसीसाठी मिनिमम एरिया किती सांगा कमेंट बॉक्समध्ये. होलसेल फार्मसीसाठी मिनिमम एरिया लागतो 150 स्क्वेअर फीट आणि 15 स्क्वेअर मीटर. 15 स्क्वेअर मीटर एवढा एरिया लागतो. हा, बऱ्याच वेळेस विचारलेला क्वेश्चन आहे. ऐश्वर्या एकदा चेक करा. 15 स्क्वेअर मीटर एरिया लागतो आणि 150 स्क्वेअर फूट एवढा एरिया रिक्वायर्ड टू द होलसेल फार्मसी. देन आमच्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत. जॉईन व्हायचं असेल तर पीडीके अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा आणि खात्रीशीर फार्मसी पदाची तयारी करा. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ MFR. MFR, गौरी बरोबर आन्सर. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ MFR. MFR काय आहे, मॅन्युफॅक्चरिंग फॉर्म्युला रेकॉर्ड आहे का, असं नाहीये. त्यानंतर मास्टर फॉर्म्युला रजिस्टर असं आहे का, नाहीये. त्यानंतर मेन फॉर्म्युला रेकॉर्ड, मेन फॉर्म्युला रेकॉर्ड आहे का, नाहीये. तर करेक्ट आन्सर इज द मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड. विचारलेला क्वेश्चन आहे MFR. व्हॉट डू मीन बाय MFR. बरोबर आकांक्षा, आन्सर ए इज द करेक्ट, मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड. मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड काय आहे, हा मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड काय आहे, तर मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड म्हणजे काय की यामध्ये ड्रग मॅन्युफॅक्चरिंगची माहिती दिलेली असते. काय असते, ड्रग मॅन्युफॅक्चरिंग करण्याची डिटेल माहिती दिलेली असते. म्हणजे किती MG वापरायचा आहे, कसा वापरायचा आहे, काय वापरायचा आहे, ही सगळी माहिती काय दिलेली असते, मास्टर मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड मध्ये दिलेली असते. मग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन SOP अँड MFR.
एसओपी मध्ये आणि MFR मध्ये काय फरक आहे? एसओपी काय आहे? स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, फॉर्म्युला नाही येतो, तो काय आहे? स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे. आणि MFR काय आहे? MFR इज द मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड. म्हणजे काय? MFR काय सांगतो की पॅरासिटामॉल टॅबलेट बनवायची कशी, किंवा MFR काय सांगतो टॅबलेट कशी बनवायची, ठीक आहे. आणि एसओपी काय सांगते की टॅबलेट पंचिंग मशीन क्लीन कसं करायचं, टॅबलेट पंचिंग मशीन कसं चालवायचं, हे कोण सांगतं? एसओपी सांगते. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड. समजतायत सगळ्यांना क्वेश्चन्स? साक्षी बरोबर आन्सर. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड. त्यानंतर नेक्स्ट आहे which of the following is not primary role of pharmacist in a community pharmacy setting. फार्मासिस्टचा प्रायमरी रोल कोणता नाही? काय विचारलेलं आहे? नाही. नॉट. ऑप्शन ए डिस्पेन्सिंग प्रिस्क्रिप्शन मेडिकेशन, प्रोव्हाइडिंग मेडिकल डायग्नोसिस, देन काउन्सलिंग पेशंट ऑन मेडिकेशन यूज, मॉनिटरिंग फॉर ड्रग इंटरॅक्शन. दीज आर द ऑप्शन्स. हे ऑप्शन्स आहेत. आता यापैकी कोणता फार्मसिस्टचा रोल नाहीये, फार्मसिस्टचं काम नाहीये, रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये, रोल किंवा रिस्पॉन्सिबिलिटी, फार्मसिस्टची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये. मग कोणकोणत्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे? डिस्पेन्सिंग प्रिस्क्रिप्शन काय करणं? डिस्पेन्स करणं. दिस इज द रोल ऑफ फार्मासिस्ट, प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फार्मासिस्ट. कम्युनिकेटिंग प्रिस्क्रायबर सोबत कम्युनिकेट करणं कुणाचं काम आहे? फार्मासिस्टचं काम आहे. त्यानंतर आहे पेशंट सेफ्टी. दिस इज ऑल्सो रोल ऑफ फार्मासिस्ट. त्यानंतर पेशंट काउन्सलिंग इज द रोल ऑफ फार्मासिस्ट. त्यानंतर डॉक्युमेंटेशन अँड पब्लिकेशन. त्यानंतर मॅनेजिंग स्टाफ, डीलिंग विथ इन्शुरन्स कंपनीज, डिस्पेन्सिंग प्रिस्क्रिप्शन ऑफ मेडिकेशन. दिस इज द रोल ऑफ फार्मासिस्ट. त्यानंतर काउन्सलिंग पेशंट काउन्सलिंग करणं. दिस इज द रोल ऑफ फार्मासिस्ट. मॉनिटरिंग ड्रग इंटरॅक्शन. दिस इज द रोल ऑफ फार्मासिस्ट. मग प्रोव्हाइडिंग डायग्नोसिस करणं फार्मासिस्टचं काम आहे का? नाही. डायग्नोसिस करणं कुणाचं काम आहे? डायग्नोसिस करणं डॉक्टरांचं काम आहे. व्हॉट इज द रिझन बिहाइंड द डिसीज, त्या डिसीजच्या पाठीमागं काय रिझन आहे त्याला म्हणतो आपण डायग्नोसिस. आणि हे फाइंड आउट करणं कुणाचं काम आहे? डॉक्टरांचं, मेडिकल प्रॅक्टिशनरचं काम आहे. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द डी. प्रोव्हाइडिंग मेडिकल डायग्नोसिस इट इज द नॉट रोल ऑफ फार्मासिस्ट. तो फार्मासिस्टचा रोल नाहीये. बरोबर आहे प्रतीक्षा? एकदा चेक करा आन्सर. मधुरा बरोबर आन्सर. देन नेक्स्ट आहे द व्हॉल्यूम कॅपॅसिटी ऑफ साईज 1 हार्ड जिलॅटिन कॅप्सूलच्या साईज 1 ची किती कॅपॅसिटी आहे? बरोबर आहे. आता कॅप्सूल काय आहे बाळांनो? कॅप्सूल इज द युनिट सॉलिड डोसेज फॉर्म. बरोबर आहे. कॅप्सूल काय आहे? तर कॅप्सूल युनिट सॉलिड डोसेज फॉर्म आहे. बरोबर आहे. कॅप्सूल युनिट सॉलिड डोसेज फॉर्म आहे. आणि कॅप्सूल इज डिफाईन ॲज इट इज अ युनिट सॉलिड डोसेज फॉर्म इन विच ड्रग्स एनक्लोज विद इन द सेलमध्ये ड्रग काय करतो आपण? एनक्लोज करतो. त्यानंतर कॅप्सूल हॅव 2 टाइप, सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल अँड हार्ड जिलेटिन कॅप्सूल. आणि हार्ड जिलेटिन कॅप्सूल हॅव अगेन 8 टाइप्स. त्यानंतर 8 सब टाइप्स पडतात. 000, 00, 0, 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर त्याची कॅपॅसिटी जर आपला सॉलिड असेल तर mg मध्ये कॅपॅसिटी आहे, आणि लिक्विड असेल तर ml मध्ये कॅपॅसिटी आहे. मग इथं काय विचारलंय त्यांनी? इथं ml मधली कॅपॅसिटी विचारली. मग लक्षात कसं ठेवणार? मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की mg लक्षात कसं ठेवणार? स्टार्टिंग कुठून होते? 100 पासून होते. कुठून होते? 100. त्यानंतर 50 ऍड झाले 150. त्यानंतर 50 ऍड झाले 200. नंतर 250. नंतर 350. त्यानंतर 450. त्यानंतर 650. त्यानंतर 950. हे झालं mg कॅपॅसिटी. ही काय झाली?
mg कॅपॅसिटी. आणि आता विचारलंय काय आपल्याला, mg कॅपॅसिटी विचारली का, तर नाही. आपल्याला काय विचारलंय, आपल्याला विचारलंय ml कॅपॅसिटी. काय विचारलंय, ml. मग 000 ची ml कॅपॅसिटी आहे 1.37 ml. लक्षात ठेवायचं, प्रॉपर क्वेश्चन विचारला जातो 1.37 ml. 00 ची कॅपॅसिटी आहे 0.95. 0.95. 0 ची कॅपॅसिटी आहे 0.68 ml. 0.68 ml. त्यानंतर 1 ची कॅपॅसिटी आहे 0.50. 1 ची कॅपॅसिटी आहे 0.50. 2 ची कॅपॅसिटी आहे 0.37. 2 ची कॅपॅसिटी आहे 0.37. 3 ची कॅपॅसिटी आहे 0.30. किती आहे, 0.30. 4 ची आहे 0.21 आणि 5 ची आहे 0.13. 5 ची आहे 0.13. बिकॉज ऑफ 5 इज द स्मॉलेस्ट साइज. Because of 5 is the smallest size of hard gelatin capsule and 000 is the largest size of hard gelatin capsule. Largest size of hard gelatin capsule. आपला आन्सर काय आहे, 1 विचारलं आपल्याला. किती विचारलंय, 1 ची किती कॅपॅसिटी आहे, मग 1 ची mg मध्ये कॅपॅसिटी आहे 350 mg आणि ml मध्ये कॅपॅसिटी आहे 0.5 ml. मग कुठे आहे आपला आन्सर, बी इज अ करेक्ट आन्सर. त्यामुळे बी काय आपलं करेक्ट आन्सर आहे. इथं पण सांगितलंय स्मॉलेस्ट साईज आणि लार्जेस्ट साईज. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, सेल डेथ इज कॉज बाय टिश्यू इंजुरी इज नोन ॲज. सेल डेथ, सेल काय होते, सेल डेथ होते कॉज बाय टिश्यू इंजुरी. टिश्यू इंजुरी झाल्यामुळे सेलची जर डेथ झाली तर त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, पिनोसायटोसिस. पिनोसायटोसिस म्हणजे काय, की सेल काय करते, सेल काय करते, जे काही फ्लुइड आहे ते फ्लुइड ड्रिंक करते. सेल काय करते, फ्लुइड ड्रिंक करते. म्हणून हे काय झालं, सेल ड्रिंकिंग. हे काय झालं, सेल ड्रिंकिंग झालंय. सायटोटॉक्सिक ॲक्शन. सायटोटॉक्सिक ॲक्शन मध्ये काय केले जातात, जे डिसीज कॉज आहेत, डिसीज कॉज काय केले जातात, सेल डेथ केल्या जातात. अँड दिस इज द कंट्रोल, दिस इज द कंट्रोल सेल डेथ. आणि डिपेंड ऑन मेडिकेशन. कशाच्यावरती आहे, मेडिकेशनच्या बेसवरती आहे. ड्यू टू इंजुरीमुळे होत नाही. त्यानंतर फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे काय, इथं सेल ड्रिंक आहे, इथं सेल ईट आहे. इथं काय आहे, सेल ईट आहे. फॉर एक्झाम्पल WBC काय करतात, बॅक्टेरिया खाऊन घेतात. मग ते काय झालं, फॅगोसायटोसिस झालं. राहिलं ऑप्शन काय, नेक्रोसिस. नेक्रोसिस इज द सेल डेथ ड्यू टू द इंजुरी. सेल डेथ ड्यू टू द इंजुरी. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द नेक्रोसिस. नेक्रोसिस काय आहे, करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, व्हॉट आर इन्सफोलेशन्स. इन्सफोलेशन्स म्हणजे काय, इन्सफोलेशन्स म्हणजे काय, तर इन्सफोलेशन काय आहे, हा एक डोसेज फॉर्म आहे. हा काय आहे, बल्क सॉलिड एक्सटर्नल डोसेज फॉर्म. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. बल्क सॉलिड एक्सटर्नल डोसेज फॉर्म हा बल्क सॉलिड आणि एक्सटर्नल डोसेज फॉर्म आहे. मग इन्सफोलेशन मध्ये असतं काय, तर डस्टिंग पावडर असते. काय असते, डस्टिंग पावडर असते, जी की इन्फेक्शनच्या केसमध्ये आपण यूज करतो इन अ बॉडी कॅव्हिटीज. म्हणजेच काय, बॉडी ओपनिंग मध्ये यूज करतो विथ द हेल्प ऑफ ॲपॅरेटस इन्सफोलेटर. विथ द हेल्प ऑफ ॲपॅरेटस इन्सफोलेटर. इन्सफोलेटरच्या साह्याने काय करतो आपण, हे बॉडी कॅव्हिटीज मध्ये ऍडमिनिस्टर करतो. त्यामुळे त्याला काय म्हटलंय, इन्सफोलेशन असं म्हटलंय. त्यात वेगळं काय आहे एका बाळांनो, वेगळं काही नाही. फक्त काय आहे, डस्टिंग पावडर आहे, एका ॲपॅरेटसच्या साह्याने ऍडमिनिस्टर केली जाते. त्या ॲपॅरेटसचं नाव आहे इन्सफोलेटर. आणि कुठे ऍडमिनिस्टर केली जाते, तर बॉडी कॅव्हिटीज. बॉडी कॅव्हिटीज मीन्स काय, ओपनिंग्स ऑफ बॉडी. मग त्याला काय म्हणणार आपण, इन्सफोलेशन्स असं म्हणणार. मग सोल्युशन आहे का, नाही, तो सॉलिड डोसेज फॉर्म आहे. त्यानंतर पावडर अप्लाय युजिंग ऑन ऍप्लिकेटर इन टू द बॉडी कॅव्हिटीज. बरोबर आहे. ऍप्लिकेटर कोणता आहे, तर इन्सफोलेटर आहे. बरोबर आहे. बी इज द करेक्ट आन्सर. ओरल पावडर नाहीये. एक्सटर्नल पावडर अप्लाय फॉर द स्किन इन्फेक्शन. हे काय आहे, हे बल्क सॉलिड एक्सटर्नल डोसेज फॉर्म आहे. आणि याला काय म्हणणार आपण, डस्टिंग पावडर म्हणणार. याला म्हणणार आपण डस्टिंग पावडर. ठीक आहे. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द बी, ऑप्शन बी. पावडर्स अप्लाय युझिंग अन ॲप्लिकेटर. त्या ॲप्लिकेटरचं नाव पण व्यवस्थित लक्षात ठेवायचं, इन्सफोलेटर इनटू द बॉडी कॅव्हिटीज. बॉडी कॅव्हिटीज म्हणजे काय, ओपनिंग ऑफ बॉडीज.
ओपनिंग ऑफ बॉडीज त्याला म्हणणार आपण बॉडी कॅव्हिटीज. त्याला काय म्हणणार आपण बॉडी कॅव्हिटीज. ठीक आहे, समजलाय क्वेश्चन. हे होते आजचे PYQs. सेशन आवडल्यास सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.